उपस्थित असणारे सर्व आमचे जीवाभावाचे सहकारी, सर्व शेतकरी बांधव, महिला भगिनी, पत्रकार मित्र, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, बरेच दिवस मला दिलीप वळसे पाटील सांगत होते की अजित एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचारला एक सभा घ्यायची, विविध उद्घाटन घ्यायची, भूमिपूजन घ्यायची, आणि खरं त्याच अनुसरून मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. ह्या सगळ्या परिसराला एक ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा असलेला माझा मंचरच्या विकासाच्या दृष्टीनं, तालुक्याच्या दृष्टीनं आजचा महत्त्वाचा दिवस आहे. शहरातल्या अनेक विकास कामांमध्ये भर घालण्याचं काम दिलीपरावांच्या प्रयत्नातनं आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं महायुतीच्या सरकारच्या वतीनं झालेलं आहे. आणि त्याचीच आज उद्घाटन, भूमिपूजन झाली. फार चांगल्या इमारती झालेल्या आहेत. माझ्या नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे, माझ्या सहकाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि त्याकरता कुठल्याही प्रकारचा निधी हा देखील आम्ही कमी पडू दिलेला नाहीये. ही सगळी कामं होत असताना मला 20 नोव्हेंबर 1968ला आपले त्यावेळेसचे आमदार होते दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी एक मुद्दा काढलेला होता 68ला की पुणे जिल्ह्यात जो दुष्काळी भाग आहे त्या भागातून घोड नदी वाहते व त्या नदीवर कुकडी प्रकल्प घेण्याची शासनाची योजना आहे. याचं पाणी नगर जिल्ह्याला वरदान ठरणार आहे. या प्रकल्पाचं पाणी सन्माननीय सभासद श्यामकांत मोरे यांनी प्रयत्न केला म्हणून त्यांच्याही तालुक्याला मिळणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर या सभागृहात चालू असलेल्या चर्चेच्या संदर्भात कुकडी धरणाबद्दल बोलणं थोडं विषयाला सोडून होणार असले तरी पुणे आणि नगरचा कायम दुष्काळ असणाऱ्या 2 जिल्ह्याच्या दृष्टीनं वरदान ठरणारी ही योजना असल्यामुळं मी तिचा उल्लेख त्या ठिकाणी करतोय. ती योजना लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी ही माझी आमदार या नात्याने मनापासूनची इच्छा आहे. त्याप्रमाणे नोटिफाईड एरियामधून पाणी घेणाऱ्या शेतकऱ्याला सध्या जी मनाई आहे ती दूर करण्याच्या करता तिथं निर्णय घ्यावा. शेतीकरता मोफत पाणी घेण्याची तरतूद करावी, अशा प्रकारचं सभागृहात त्यावेळेस त्यांनी मांडलं. मित्रांनो, म्हणजे किती दूरची दृष्टी तिथं असावी लागते ह्याचा प्रत्यय दत्तात्रय वळसे पाटलांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना आलेला आहे. आज मी तुमच्या सगळ्या परिसरामध्ये येत असताना मला एवढंच सांगायचंय की आजची सभा ही विकासाची वज्रमुठ सभा आहे. सामान्य जनता आम्हाला मतदान करते त्यावेळेस त्यांचा विकास करणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं, माझं, दिलीपरावांचं, अतुलजीचं, सगळ्या लोकप्रतिनिधींचं ते काम असतं. आणि त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींचं हे प्रथम कर्तव्य पार पाडत असताना सत्तेमध्ये राहूनच जनतेचा विकास करणं आणि विकासाला साथ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेळोवेळी सत्तेमध्ये राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. 10 जून 99ला स्थापना झाली तेव्हाही सोनिया गांधींच्या विरोधामध्ये भूमिका घेतली, परंतु 4 महिन्यांनीच आपण सोनियाजींच्या बरोबर सरकार स्थापन केलेला इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मित्रांनो, मी काय, दिलीप वळसे पाटील साहेब काय, आम्ही कुणी चुकीचं कधी करणार नाही. गेले 30 वर्ष, 32 वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि ज्या भागातल्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु आपण काम करत राहायचं. ही भूमिका स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवली, बहुजन समाजाला बरोबर आणण्याचं काम केलं पाहिजे. समाजातल्या कुठल्याही घटकाला असं वाटतं कामा नये हे सरकार माझा विचार करत नाही. आणि तशा पद्धतीची कामं आपण या निमित्तानं माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये, माझ्या आंबेगाव शिरूर परिसरामध्ये, माझ्या जुन्नर परिसरामध्ये, सर्व भागामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तुम्ही मला अनेक वर्ष ओळखता. ग्रामीण भाषेत काही लोक बोल घेवड्यासारखं लोकांना काय म्हणतात हे बोल घेवड्या माणसाला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं
अशा लोकांच्याकडे काही लक्ष जास्त द्यायचं कारण नाही. त्यांच्या जनतेशी नाळ जोडलेल्या रोख प्रतिनिधीच्या माग विकासाची वज्रमुठ हाती घेतली पाहिजे. कारण विकास झाला तर आज माझ्या शेतकऱ्याला, तरुण वर्गाला, महिला माता भगिनीला त्यांच्या हाताला काम मिळणार आहे, त्यांच्या पिकाला दान मिळणार आहे. स्वाभिमानाच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल करून चालणार नाही. काही जणांनी मधल्या काळात सभा घेतली आणि मंचरमध्ये येथून काहींनी स्वाभिमानाच्या गप्पा मारल्या. तुम्ही नीट आठवा आंबेगावकरांनो, शिरूरकरांनो, 3 पक्ष फिरून येणाऱ्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारायच्या असतात का? तसेच काहींनी सत्तेसाठी किती कोणाट्या उड्या मारल्या हे जरा गुगलवर जावा. गुगलवर गेल्यानंतर सर्च केल्यानंतर देखील तुम्हाला कळेल. काही जण एकदमच स्वतःला मोठे समजायला लागतात. ठीक आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला मला दिलेला आहे. परंतु दिलीपराव काय, मी काय, बाकीचे माझे सगळे सहकारी काय, आम्ही विकासाला साथ देणारी माणसं आहोत. जनता आम्हाला मतदान रूपात आशीर्वाद देतात आणि त्यांना आम्ही विकास कामाच्या रूपात उत्तराई होतो. तो जनतेचा अधिकार आहे. केवळ विरोधाला विरोध करत सत्तेपासून दूर राहून विकास होणार नाही. त्यासाठी सत्तेत राहूनच प्रसंगी 2 हात करत विकास कामं राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचवण्याचा करता खरा स्वाभिमान तिथं दाखवायला लागतो. मगाशी मी अतुलचंही भाषण ऐकलं. अतुलनी भूमिका स्पष्टपणे मांडली. काय त्याचं चुकलं? जर ज्या भागाने त्याला निवडून दिलंय त्या भागाचं घास जर कुणी काढून घेत असेल तर तिथल्या आमदारांनी काय गप्प बसायचं? बघायची भूमिका घ्यायची. आज केंद्राकडनं अधिकाधिक निधी आणण्याचं काम राज्यामध्ये आम्ही सत्तेमध्ये गेलेलो आहे. देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राकडे बघितलं जातं. राज्यातून तुम्हाला माहिती नाही, मी अर्थमंत्री आहे. तुमच्यामुळं आज जीएसटीचं सगळ्यात जास्त उत्पन्न जर कुठलं राज्य देत असेल, देशात जेवढा जीएसटी गोळा होतो त्याच्या एकटा 16% जीएसटी आपलं महाराष्ट्र राज्य केंद्राला देतं. केंद्र सरकार राज्यांना विकासासाठी आर्थिक मदत करतं, आर्थिक रसद पुरवतं. राज्याच्या विकासासाठी केंद्राकडे प्रसंगी भांडून निधी आणावा लागतो. यासाठी राज्यातील व केंद्रातील सरकार हे एकाच विचाराचं असेल तर त्याचा फायदा अधिक होतो. केंद्र सरकारच्या मदतीनं माझ्या शिरूरचा, माझ्या आंबेगावचा, माझ्या खेडचा, माझ्या जुन्नरचा, माझ्या पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्याचा आणि पुणे पिंपरी चिंचवड शहराचा आणि महाराष्ट्राचा विकास जर करायचा असेल तर का आपण मागे राहायचं? आज आपलं नाशिक, पुणे, मुंबई हा राज्यातील विकासाचा सुवर्ण त्रिकोण आहे. ह्याचाही फायदा जर सगळ्यात जास्त कुणाला होतो तर तो जुन्नर, खेड, आंबेगाव ह्या परिसराला होतो. का नाही करायचं? मित्रांनो, काही जण वेगळ्या प्रकारच्या वल्गना करतात, काही वेगळ्या प्रकारची भाषा करतात, परंतु त्यांचं खरं दुखणं वेगळं आहे. हा पण विचार आपण केला पाहिजे. पाठीमागच्या काळामध्ये मी आज तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, करोडो रुपयाच्या कामांची आम्ही भूमिपूजनाने उद्घाटन केली. तुम्हाला माहिती आहे, दिलीप वळसे पाटलांच्या प्रयत्नातनं आपल्या शिरूर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 653 कामं आणि एकूण मंजूर किंमत 1157 कोटी रुपये विकासाचा निधी आपण त्या ठिकाणी आणलेला. काही कामं पूर्ण झाली, काही कामं पाईपलाईन मध्ये. एकच मोठं काम आता आम्ही अतुलला पण मंजूर करून दिलं, दिलीपरावांना पण दिलं. त्याच्यामध्ये एक अवसारी खुर्द, पारगाव, पिंपळखेड, जांबूद मार्ग, शिक्रापूर, गणेगाव, खालसा ते मलठण, टाकळी, हाजी, वडनेर, जांबूद तो मार्ग आणि ह्या सगळ्याची सुधारणा करण्याच्या करता 70 किलोमीटरचं काम 416 कोटी रुपयाचं काम आहे. कशाला म्हणतात 416 कोटी? दिलीपराव विरोधी पक्षामध्ये बसले असते तर 1000 कोटीची कामं झाली असती, 1200 कोटी रुपयाची कामं झाली असती.
आम्ही काय वैयक्तिक आमच्या स्वार्थाकरता निर्णय घेत नाही. शेवटी बेरजेचं राजकारण आम्ही करतोय. आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाहीये. शिवशालू फुले आंबेडकरांची विचारधारा, हीच विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. आमच्या आया बहिणींना मदत झाली पाहिजे, तरुणांना मदत झाली पाहिजे. काय पूर्वीच्या काळामध्ये आंबेगावच्या परिसरामध्ये होतं आणि आज काय झालेलं आहे. शासकीय तंत्रनिकेतन, माझा अवसरी खुर्द इमारत, कशा पद्धतीचं ते काम झालंय. आज एक शैक्षणिक हब, पुढे शहराच्या नंतर विद्येचा माहेरघर म्हणून तालुक्याचा विचार करायचा म्हटलं तर बारामतीचा उल्लेख करावा लागेल. आणि बारामतीच्या नंतर जर कुठल्या तालुक्याचा उल्लेख करायचा तर तो आंबेगाव तालुक्याचा विचार करावा लागेल. मित्रांनो, याच्यातनं तुमच्या माझ्या गोरगरिबांच्या मुली मुलं शिकतात, एक जबाबदार नागरिक घडतात, चांगल्या पद्धतीनं घराला पुढे आणतात. ह्याच्याकरता त्यांना कुठं पुण्याला, मुंबईला, दुसरीकडे जावं लागत नाही. इथं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये माझ्या आदिवासी भागातल्या मुला मुलींना शिकण्याच्या करता जिथं वसतिगृह पाहिजेत तिथं वसतिगृह अधिक चांगली करण्याचा प्रयत्न आपण केला. गोडेगावची ITI असेल, तंत्र माध्यमिक शाळा असेल, महाविद्यालय असेल, कुठे आपल्या इथला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना. तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रामध्ये पहिले 5 सहकारी साखर कारखाने कुठले, त्यांची नावं घ्यायची झाली तर त्या पहिल्या 5 मध्ये तुमच्या इथला श्री भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख होतो. कुणामुळे होतो? कुणीतरी नेता असावा लागतो. नेतृत्वाशिवाय त्या भागाचा विकास होत नाही. सगळ्यांनीच माझाच घोडं पुढं म्हटलं पाहिजे म्हटलं तर काही घडू शकत नाही. कुणातरी तरी एकाच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचं ठरवलं तर तालुका पुढे जातो, जिल्हा पुढे जातो, राज्य पुढे जातं. आणि त्याच्यामुळं तुम्ही गेले 30, 32, 33 वर्ष ह्याच्यामध्ये मदत करताय. आज तुमच्या इथं दुधाचा महापूर आलेला आहे. आज इथं दुधाची मोठ्या प्रमाणावर आज जगाच्या बाजारपेठेमध्ये इथले वेगवेगळे पदार्थ जात आहेत. इथलं दूध हे मुंबईला मोठ्या मोठ्या व्यक्तींच्याकडे त्या ठिकाणी जातं. कशामुळे जातं? कष्ट घेतले म्हणून जातं. त्याच्यातनं माझ्या आंबेगाव तालुक्याला रोजगार मिळतो. मित्रांनो, मी जाहीरपणे आज सांगतो, ते 5 रुपयाच्या बद्दल मला अनेकांनी सांगितलं. मध्ये मी कॅबिनेटला पण तो विषय काढला. या येणाऱ्या कॅबिनेटला ज्या त्रुटी आहेत आणि तुम्ही तुमच्या गाईचं घातलेलं दूध डेअरीला त्याचे जे 5 रुपये लिटरला द्यायचे ते लिटरला देत असताना ज्या काही अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी 100% मी आणि दिलीप वळसे पाटील त्या दूर करू. आपण काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये काही झारीतले शुक्राचार्य आहेत, परंतु त्यांना कशा पद्धतीनं त्यांना बाजूला करायचं हे आम्हाला चांगलंच समजतं. त्याच्या संदर्भात प्रशासनावर आमची पकड आहे. मित्रांनो, एकंदरीतच आपल्या आदिवासी मुला मुलींच्या करता माझं मंचर असेल, शिनोले असेल, कोटमदरा असेल, गोडेगाव असेल, इथली वसतिगृह ती अधिक चांगली करण्याचा आपण प्रयत्न करतोय. पेठ येथे मागासवर्गीय मुला मुलींच्या करता निवासी शाळा. शेवटी समाजातला कुठलाही घटक, मागासवर्गीय असू द्यात, आदिवासी असू द्यात, बहुजन समाजाचा असू द्यात, भटका समाजाचा असू द्यात, सर्वसाधारण समाजाचा असू द्यात, कुणाला असं वाटतं का म्हणे की माझ्या शिक्षणाच्या करता काय केलंय. आज आपल्या मंजरला अद्यावत क्रीडा संकुल आपण उभं केलंय. त्याच्यामध्ये दिलीपरावांनी लक्ष घातलंय. चांगले चांगले खेळाडू तयार व्हावेत, त्यांचं नैपुण्य ही दाखवण्याची संधी त्यांना मिळावी. आरोग्याच्या बाबतीमध्ये मंचरला 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटर हे त्या ठिकाणी झालेलं आहे. तांबडेमळा मंचरचं 100 खाटाचं विस्तारित उपजिल्हा रुग्णालय हे काम प्रगतीपथावर आहे. आजच आम्ही घोडेगावला गेलो होतो. तळेगृह, मलठण, पाबळ येथे ग्रामीण रुग्णालयाची कामं चाललेली आहेत. पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग आणि नगर जिल्ह्यातल्या दक्षिण भागाच्या रुग्णांना ह्याच्यातनं सेवा मिळणार आहे. परिवहनाच्या बाबतीमध्ये आपण तांबडेमळा येथे बस आगाराची उभारणी करतोय. घोडेगावची बस स्थानकाची पुनर्बांधणी करतोय. मित्रांनो, आम्ही इथपर्यंत थांबलेलो नाहीये. त्याच्याही पुढे जाऊन
आपल्याला निश्चितपणे एकंदरीत काम करत असताना आम्ही एक ठरवलंय, आपल्यातली काही धरणं ही फार तशी जुनी झाली. जुन्नर तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या करता सिंचनाचे प्रकल्प मुख्यतः DLBC आणि KLBCच्या महायुती सरकारच्या अर्थसंकल्पातून आपण त्याला निधी देणार आहे. 35 वर्ष जुन्या कालव्यांना त्याच्यात मदत होणार आहे. पिंपळगाव जोगाचा 70 किलोमीटर लांबीचा कालवा मधील 52 किलोमीटर लांब अस्थिरीकरणाचं काम करण्यात आलेलं आहे. उर्वरित 20 किलोमीटर करता देखील आपण निधी देतोय आणि हे सगळ्या गोष्टी उपयोगात आणण्याच्या करता आमचा कसोशीनं प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये जनतेशी नाळ जोडणारा जर लोकप्रतिनिधी असेल तर काय होऊ शकतं हे पण आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. त्याच्यातून पुढे नाशिक वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता देखील आपण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय. पुढे नाशिक रस्त्यावर आपलं भोसरी चाकण मधील तळेगाव चौक आंबेठाण तेथेही वाहतुकीची कोंडी होती. तिथं आम्ही नाशिक फाटा ते मोशीम सध्याचा रस्ता 4 आणि 6 लेनचा आहे. त्याच्यात सुधारणा करून एका खांबाद्वारे मधी कॉलम आणि 8 पदरी एलिव्हेटर फ्लायओव्हर तिथं बांधायचा आहे. त्यामुळं खालनही वाहनं जातील, त्या फ्लायओव्हर एलिव्हेटर फ्लायओव्हरवरून पण वाहनं जातील आणि वाहतुकीची कोंडी सुटेल. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मित्रांनो, मगाशी काहींनी मुद्दा काढला, ग्रामीण भागातल्या विशिष्ट घरांच्या साठी आपण हर घर सौर योजनेचे उद्दिष्ट राज्य सरकारने हातामध्ये घेतलेले आहे. 60% सबसिडीच्या माध्यमातून तुमच्या घरावर सौर ऊर्जेचा प्रकल्प बसवला जाईल आणि त्याच्यातून 300 युनिट पर्यंत वीज घर मालकाला मोफत आम्ही देणार आहे. मोफत. उर्वरित वीज वितरित करताना गावातील पाणी पुरवठा योजना असेल, रस्त्यावरचे पथदिवे असतील, शेततळ्यांना पाणी पुरवठा यासाठी देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आहे. अशा कितीतरी योजना आपण करतोय. हे कशामुळे होतंय? हे महायुतीच्या सरकारमुळे होतंय. आम्ही सरकारमध्ये, अर्थमंत्री पद माझ्याकडे, तिजोरी आपल्याकडे. शेवटी आपण बघा, कुठेही आपण लग्नाला पंक्तीला गेला, पंगत वाढत असताना वाढप्या जर ओळखीचा असेल तर जेवण करणाऱ्याचा फायदा होतो. 288 लोक बसलीत पंक्तीला. किती? 288. आणि अजित पवारकडे वाढप्याचं काम आले. जरा आंबेगाव दिसलं, दिलीपराव दर जरा जास्त, अतुल तू दर अजून दर होतं ना. मनुष्य स्वभाव आहे, ह्याच्यात अतिशयोक्ती नाहीये. ज्यावेळेस फायली येतात 1000, 2,000, तुम्हाला माहिती आहे मी किती लाखाचा अर्थसंकल्प सादर करतो? 6 लाख कोटी एवढ्या रकमेचा मी अर्थसंकल्प सादर करतो. कशाला म्हणतात 6 लाख? एकाने या आणि इथं तुम्हाला कागद आणि पेन देतो, दाखवा 6 लाख कोटी काढून. आकडा चेष्टा नाही. आज आम्ही हे सगळं करतोय. दिलीपरावांनी पण 1 वर्ष अर्थ मंत्रालय सांभाळलं, मी 8 वर्ष सांभाळतोय. आम्ही कशात कमी पडतो सांगा ना. तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेले 30 वर्ष आम्ही तिथे चांगली चालवली. तुमची जिल्हा परिषद आम्ही चांगली चालवली. आज काही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे, त्याच्यावर तालुका पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आज निवडणुका होऊ शकत नाहीत. आम्हालाही वाटतं की ते लवकर निकाल लागावा आणि आमच्यासारखं खालच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळावी. आज पुणे जिल्हा दूध संघ भगवानराव पासलकर इथं बसलेत. विचारा तिथं कुठली अडचण आली तर विष्णू असेल, बाकीचे आम्ही सगळे असू, दूर करण्याचा प्रयत्न करतो. कारण संस्था कायमच्या राहणार आहेत. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, संस्था कायमची आहे आणि ती टिकली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये संस्था नीट चालल्या नाही तिथं अडचण झालेली आहे. आज पीक कर्ज देत असताना 0% व्याजाने कोण देत? 10 रुपये शेकडा घेत सावकार. आता सावकारकी बंद केलेली आहे. त्याच्यामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा कुठं होता? हजारो कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं माझ्या शेतकऱ्याला मदत व्हावी
म्हणून आम्ही त्या ठिकाणी टाकतोय. मध्ये केंद्र सरकारने पुन्हा ऊसाची FRP वाढवली, तुमच्या ऊसाला जास्त दर मिळावा म्हणून. कोण कुणा करता करत असतं? आपली माणसं आपल्या करता करत असतात. मित्रांनो, भावनिक होऊ नका. काही जण भावनिक मुद्दा काढतील, काही जण वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतील. मीच माग 5 वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं तुमचे आत्ताचे जे खासदार आहेत त्यांना बोलवलं, त्यांना राष्ट्रवादीत घेतलं, त्यांना तिकीट दिलं. जुन्नरखेड आंबेगावची जबाबदारी दिलीप वळसे पाटलांवर दिली. VK न्यूज, राष्ट्र के नाम.